9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण जगात साजरा केला जातो। तुम्हाला माहिती आहे का 9 ऑगस्ट साजरा केला जातो? आपल्या कोणत्या क्रांतीवीरची जयंती पण नाही आणि कोणता आदिवासी सण पण नाही, पण का केला जातो? तो फार मोठे इतिहास आहे, पण मी एकदम तुम्हाला थोडक्यात सांगतो। फार मोठा आहे पण एकदम शॉर्ट फॉर्म मध्ये सांगतो। जो कोलंबस आहे त्यांनी अमेरिकेचा शोध लावला 12 ऑगस्ट 1492 रोजी। त्याला पूर्ण 400 वर्ष कंप्लीट झाली 1992 रोजी। तर तिकडचे जे युरोपियन कंट्रीज आहेत, कॅनडा, स्पेन, तिकडे जेवढ्या पण कंट्री आहेत तिकडच्या लोकांनी 12 ऑक्टोबर रोजी कोलंबस डे साजरा केला जातो। त्यांनी तर अप्लाय केला युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनसाठी, एक अपील केली त्यांनी, पण तिकडचे जे आदिवासी आहेत त्यांनी त्यांचा विरोध केला, कारण की सलग 400 वर्ष त्यांच्यावर अत्याचार, बलात्कार आपल्या आदिवासी लोकांवर तिकडे केला, म्हणून त्यांनी त्यांच्यावर विरोध केला। आणि मग युनायटेड नेशननी एक संकल्पना पुढे ठेवली, काय जागतिक आदिवासी दिन, त्यांचे कल्चर ते आपले प्रोटेक्ट करण्यासाठी। तर युनायटेड नेशनने एक नवीन ऑर्गनायझेशन हे केली, युनायटेड नेशन वर्किंग ऑन इंडिजिनियस पीपल। आपले जे प्रोटेक्ट्स आहेत, आपले राईट्स आहेत, जे आदिवासी कल्चर आहे त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी त्यांनी एक नवीन संकल्पना केली। त्यासाठी त्यांनी जी बैठक आहे ती 9 ऑगस्ट 1994 रोजी पहिली त्यांनी बैठक केली, म्हणून 9 ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो। आणि इकडे मस्त असा व्ह्यू आहे, पण हे आहे म्हणून आपण एकदम आदिवासी दिन एकदम आपले जे कल्चर आहे ते आपण आपला हे करणे पाहिजे, जतन करायला पाहिजे, नुसतं डीजेवर नाचले नाही पाहिजे। म्हणून प्लीज पूर्ण आपले आता जव्हारमध्ये इथून पण जव्हारचा येतो तर उद्या तेच आहे, तर प्लीज जास्त आपली संस्कृती जपा, जास्त येडेचाळ करू नका, एवढंच सांगेन। जय आदिवासी, जय जव्हार।